सावित्रीबाई नसती असती तर, हा प्रश्न एका मास्तरानं शाळेतल्या मुलींना विचारला आणि त्याच्या निबंध लिहा असं म्हटलं. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मुली लिहायला लागल्या. मुलींना 2-2, 3-3, 4-5 पेजेस लिहायला लागले. सगळे मुली लिहत होत्या. मास्तर फिरत होता वर्गात, मुली लिहत होत्या. मुली लिहिताना गुंग झाल्या होत्या. तर एक मुलगी बुक होतं आणि त्या बुकाचीकडे बघत होती आणि पेन होता तिच्या हाती फक्त. मास्तराने विचारलं तिला, बघा दादा, मास्तराने विचारलं तिला, अगं ए काहून बसलीस, काहून लिहून राहिली? ते तुला मी निबंध दिला ना लिहायला, लिही ना. तर त्या मुलीनं उत्तर बघा कसं दिलं. सर, सावित्रीबाई नसली असती तर ना मी शिकू नसती शकली. माझ्या हातात पेन आहे ना, हा मी पकडू नसती शकली. माझं आयुष्य हे असं जे बुक दिसत आहे ना कोरं, असं कोरं राहिलं असतं, कोरं पानावानी राहिलं असतं. तेव्हा मास्तराच्या डोळ्यात पाणी आलं. एवढं भावुक उत्तर दिलं आणि ती मुलगी, दादा तिचा पहिला नंबर आला. मग असं विचार करा, सावित्री नसली असती तर मुली शिकल्या नसत्या, 4 चौकात बसल्या नसत्या. त्या सावित्रीच्या मुलं मुली राष्ट्रपती आहे, प्रधानमंत्री आहे, उद्योगपती आहे. दादा, त्या सावित्रीचं पाय धुवून पाणी प्या. त्या सावित्रीच्या मुलं तुम्ही खाऊन पिऊन राहिले, जगून राहिले. स्वातंत्र्य मिळालं तुम्हाला मुलींनो, महिलांनो. आणि भारतातल्या सगळ्या महिलांनी तिचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. तिची जयंती साजरी झाली पाहिजे. पण मला इथं दुःख वाटते की सावित्री मातेची जयंती, तिची पुण्यतिथी म्हणा, साजरी होत नाही. सावित्रीबाईला विसरत आहे बावळट लोक. दुःख आहे दादा, दुःख वाटते रे. का त्या माऊलीनं आपलं जीवन बर्बाद केलं, रक्ताचं पाणी केलं, मनुवाद्यांचे शेण खाल्ले, दगड खाल्ले. कोणासाठी? तुमच्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी, तुमचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्या सावित्रीनं जीवाचं रान केलं. आणि तुम्ही काय देऊन राहिले? जे दगड सावित्रीला मारले ते दगड तुम्ही घरात नेले आणि शेंदूर लावला, तिची पूजा करून राहिले. सावित्री म्हणत होती, मला एक सावित्री नाहीत, पुऱ्या भारतभर मला सावित्री निर्माण करायची आहे. पण सावित्री निर्माण झाली नाही दादा रे, सावित्री निर्माण झाली नाही. हे दुःखाची बाब आहे. कमेंट करून सांग, खरा भीमसैनिक असतील, सावित्रीला मानणारी असेल बहिणा. लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. जय भीम, जय शिवराय, जय सावित्री, जय ज्योतिबा.